आजपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट होण्याची शक्यता आहे। पुढील 10 दिवस पावसाच्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे। खानदेश, मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाचं प्रमाण कमी असेल। राज्यामध्ये तापमान वाढ होण्याची शक्यता आहे। जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये पावसाचं प्रमाण अति अल्प राहण्याची शक्यता आहे। हवामान विभागाचा प्राथमिक अंदाज आहे, कमी पाऊस झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाकडून हे आवाहन करण्यात आलेलं आहे। पुढील 3 तासांमध्ये मुसळधार पावसाचा हवामान विभागाने इशारा दिलेला आहे। धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे जिल्ह्याच्या घाट परिसरामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। घाट परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याचा सुद्धा अंदाज आहे। नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, सुरक्षित ठिकाणी राहण्याचं आवाहन केलेलं आहे। घाटमाथा आणि डोंगराळ भागामध्ये विशेष सतर्कता बाळगण्याचीही सूचना देण्यात आल्या आहेत। आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर आलेली आहे। स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। नाशिकच्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा तालुक्यांना पावसाचा अलर्ट। नाशिक जिल्ह्यातील घाटमाथा परिसरामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा तालुक्यातील प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। जिल्ह्यातील गड किल्ले पर्यटन स्थळांवर देखील पर्यटकांना बंदी कायम आहे। त्र्यंबकेश्वर मंदिर आजपासून भाविकांना दर्शनासाठी खुलं, मात्र सप्तशृंगी देवीचं मंदिर 9 जुलैपर्यंत बंदच राहणार। आणि या संदर्भातले सविस्तर तपशील देत आहेत प्रतिनिधी किरण ताजने। किरण, विक्रांत, आपण जर बघितलं तर कालच्या दिवशी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आलेली होती। मात्र हा संपूर्ण धोका टळला जरी असला तरी घाटमाथा परिसरामध्ये मुसळधार पाऊस होईल अशा स्वरूपाचा एक अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलेला आहे। आणि त्यानुसार मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस हा वेगवेगळ्या भागामध्ये पडतोय। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कळवण परिसरामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होईल अशा स्वरूपाचा एक अंदाज व्यक्त करण्यात आल्यामुळे सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या माध्यमातून मंदिर 9 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये दुसऱ्या बाजूला आजपासून मात्र त्र्यंबकेश्वर मंदिर हे भाविकांच्या साठी दर्शनासाठी खुलं होणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावं अशा स्वरूपाच्या सूचना सुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। विक्रांत, धन्यवाद किरण दिलेल्या या माहितीसाठी। नाशिकच्या पंचवटीतील मालेगाव स्टँड परिसरामध्ये झाड कोसळलं। रस्त्यालगत उभ्या असलेल्या कारवर फांदी पडल्याने नुकसान झालं। सुदैवानं घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। पावसामुळे झाडांच्या फांद्या धोकादायक, तर नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात येत आहे। 24 तासात नाशिक शहरात मुसळधार पावसामुळे 27 ठिकाणी झाडं उन्मळून पडली। वाहनं, वीज तारा, दुभाजक आणि रस्त्यांवर झाडं कोसळल्याच्या घटना घडलेल्या आहेत। 2 ठिकाणी जुन्या वाड्यांच्या भिंतीही कोसळल्यात। महानगरपालिका आणि अग्निशमन विभागाचा आपत्ती व्यवस्थापन पथक हे तात्काळ घटनास्थळी पोहोचलं।